सदाभाऊ खोत यांची महाविकास आघाडी आणि जयंत पाटलांवर सडकून टीका। महायुतीमध्ये जाण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्याने काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याचे वातावरण सुरू केले, पण ही जळक्या घरातील पाटीलकी फार काळ चालत नसे, अशी सडकून टीका माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर केली। ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता संपलेलं नेतृत्व आहे। महाराष्ट्रातल्या राजकारणातला वैभव संपन्न दगाबाज नेता म्हणजे जयंत पाटील असा टोला सदाभाऊंनी यावेळेस लगावला आहे। तसेच तळ्यातले पाणी आटल्यावर मासे उघडे पडल्यावर जसे तडफडतात तसेच सदाभाऊंनी यावेळेस टीका केलेली आहे। साताऱ्यात दोन्ही राजे विधान परिषद उमेदवारीवरून नाराज आहेत असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले। त्यांचा समाचार घेताना सदाभाऊ खोत यांनी म्हटले की जयंत पाटलांना दुसऱ्याच्या घरात वाकून बघण्याची सवय आहे। जे काही घडतं ते माझ्यामुळेच असा त्यांचा फार दिवसांपासून समज आहे। या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल असा विश्वास सदाभाऊंनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की आता एक असा आंदोलनाचा विषय घ्या की जे शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने खाजगी लोकांनी विकत घेतले ते पुन्हा शेतकऱ्यांच्या मालकीचे करा। अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना FRP दिली नाही, ती मिळवून देण्याचं काम आंदोलन तुम्ही करावं, असा सल्ला सदाभाऊंनी रोहित पवारांना यावेळेस बोलताना दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग नको म्हणून शेतकरी आणि राजू शेट्टी यांचे आंदोलन सुरू आहे। त्यावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी म्हटले, या सरकारशी चर्चा करून मार्ग काढावा। मला राजू शेट्टींबद्दल आदरच आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे। दोन राजे नाराज आहेत भाजपच्या उमेदवारीवरून। काय वाटतं एकूण या निवडणुकीबद्दल, उमेदवारीबद्दल? महायुती सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक संघ आहे। जयंत पाटलांना सवय असते दुसऱ्याच्या घरात वाकून बघायची, ती अनेक वर्षाची सवय आहे। जे काय घडतं ते सगळं माझ्यामुळंच घडतं असं त्याला आतापर्यंत निश्चितपणानं वाटत आलेलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठ्या फरकानं या ठिकाणी विजय झालेला आपल्याला निश्चितपणानं पाहायला मिळेल। जयंत पाटील सोन्याचा चमचा घेऊन तोंडावर आले आणि नेहमी दुसऱ्याच्या वरातीत घोड्यावर बसले। नुसते घोड्यावर बसले नाही तर त्या वरातीतला घोडा घेऊन घोड्यासकट पळून गेले। हा त्यांचा खऱ्या अर्थानं इतिहास आहे। राजाराम बापूंनी उभा केलेले कार्यकर्ते या सांगली जिल्ह्यातले त्यांनी सगळे संपवले आणि त्याचं जिवंत उदाहरण असेल तर माननीय आमदार संभाजी पवार हे आहेत। आणि म्हणून जयंत पाटील हे राज्यामध्ये विश्वासार्हता नसलेलं नेतृत्व आहे। एका वाक्यात जर त्यांचं वर्णन करायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणातला वैभव संपन्न असलेला दगाबाज नेता कोण, तर त्याचं नाव जयंत पाटील। दुसरीकडं काँग्रेस रोहित पवार यांचं पंढरपूर या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याचं मी मीडियाच्या माध्यमातून पाहिलं। निश्चितपणानं चांगले आनंदाची ही बाब आहे। ज्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपूर ते बारामती उसाला भाव मिळावा म्हणून चालत निघालो होतो, त्या पांडुरंगाच्या दारापर्यंत पांडुरंगानं ह्यांना यायला लावलं। देवाभाऊच्या सरकारनं दिलेले कर्जमुक्ती हे शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमुक्ती आहे। ज्या शेतकऱ्यांना 2017मध्ये आणि 19मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयेचा लाभ मिळणार आहे। आणि 2019 नंतर जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना सुद्धा सरकार 2 लाख देणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 लाख देणार आहे। यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालखंडामध्ये नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा यांनी निधी 80% शेतकरी वंचित ठेवला। कर्जमाफी करत असताना अनेक लोक कर्जमाफीपासून त्यांच्या काळामध्ये वंचित ठेवली गेली। ठीक आहे, आता तुम्ही आंदोलन करायला लागलेला आहात, परंतु याबरोबर
तुम्ही शेतकऱ्याचा अजून एक प्रश्न हातात घ्या की ज्यांनी कोऑपरेटिव्ह सहकारी साखर कारखाने खाजगी केले आणि विकत घेतले ते साखर कारखाने परत शेतकऱ्याच्या मालकीचे करा. यही आंदोलनामध्ये तुमच्या मागणी असावी, ती शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्याला FRP दिलेला नाही. तो FRP आता पेरणी हंगाम तोंडावर आलेला आहे. तो FRP देण्याचं बी आंदोलन तुम्ही त्या ठिकाणी करावं, कारण बऱ्याच कालखंडानंतर तुम्हाला शेतकऱ्याचं दारिद्र्य दिसायला लागलं. महालातून तुम्ही आता कुठंतरी पांडुरंगाच्या दारातून पोचलेला आहात. अरे या पांडुरंगाकडं माझा लाखो वारकरी, लाखो भक्तगण वर्षानुवर्ष येतो आणि सगळ्या जगाला सुख समाधान समृद्धी येऊ दे म्हणून प्रार्थना करतो. आता पहिल्यांदा तुम्ही आलेला आहात की आम्ही शेतकऱ्याचं वर्षानुवर्ष खळं लुटलं, आता त्याला कुठं तर सुख समाधान समृद्धी येऊ दे. पण ती सुख समाधान समृद्धी याची असेल तर त्यांच्या लाटलेल्या संस्था त्या शेतकऱ्याला परत द्या आणि त्यांचे संसार उभा करा. राहुल शेट्टी पुन्हा शक्तीपीठच्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगली कोल्हापूरमध्ये सक्रिय होत आहेत. ताकदीनं विरोध होतोय आणि त्याला सपोर्ट मिळताना देखील दिसतोय. काय भूमिका असेल सरकारची आता? सरकार चर्चा करायला तयार आहे. आंदोलनाचे नेते यांनी सरकारबरोबर संवाद करावा, चर्चा कराव्यात आणि संवादातून चर्चेतून निश्चितपणानं यामध्ये मार्ग निघेल. आंदोलन करणं, सरकारकडं मागण्या करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि निश्चितपणानं जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी राज्य सरकारबरोबर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा अशी माझी भूमिका आहे. तुमचं राहुल शेट्टी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.